ब्रह्मपुरी शहरापासून जवळच असलेल्या रामदेव बाबा सालवंट जवळील बोरगाव रस्त्यावरील भूती नाल्यावर शेती उपयोगासाठी पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधण्यात आलाय। मात्र या नाल्यावर पूलच नसल्यामुळे पर्यायी बंधाऱ्यावरून नागरिकांना ये-जा करावी लागते। सदर बंधाऱ्यावरून एकच पदरी वाहतूक होते। एखादे 4 चाकी वाहन आल्यानंतर मोटरसायकल अथवा सायकलस्वार व्यक्तीला समोरचं वाहन जाईपर्यंत उभं राहावं लागतंय। ही मागणी लक्षात घेऊन शासनाने नवीन उंच पूल मंजूर करावा अशी मागणी बोरगाव व परिसरातील नागरिकांकडून होत आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून उदापूर ते रामदेव बाबा सालवंट कंपनी जवळून बोरगाव भूती नाल्यापर्यंत नुकतेच डांबरीकरण रोडचे काम पूर्ण झालंय। या रस्त्यावर रामदेव बाबा सालवंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे। या कंपनीत बरेच मजूर जवळपास बोरगाव, झिलबोडी, परसोडी, सोनेगाव, सावलगाव यासह अन्य गावातून नोकरी करण्याच्या उद्देशाने रोजच येतात। पावसाळ्याच्या दिवसात भूती नाल्याला पूर येतो तेव्हा मात्र या बंधाऱ्यावरून पाणी वाहत असते। अशातच मार्गक्रम करताना अडचण निर्माण होते। बंधारा बुडून राहिल्यानंतर 15-20 किलोमीटर अंतर कापून कंपनीत जाण्यासाठी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जायला लांबचा पट्टा गाठून प्रवास करावा लागतो। विशेष उल्लेखनीय म्हणजे एका शेतकऱ्याच्या खाजगी शेतातून रस्ता काढून बंधाऱ्यावरून जावं लागतंय। सदर बंधाऱ्यावरून नागरिकांना ये-जा करताना एक पदरी वाहतूक होत असल्यामुळे रात्री अपरात्री 4 चाकी वाहन बंधाऱ्यावरून एकच वाहन जाईल एवढी जागा आहे। त्यामुळे मोटरसायकल किंवा सायकल चालकाला बाजूला उभे राहण्यासाठी जागा सुद्धा शिल्लक नाही। अशातच संभाव्य धोका होण्याची भीती असते। त्यामुळे ही मागणी लक्षात घेऊन नवीन पुलासंदर्भात शासनाने लक्ष देण्याची गरज आहे। तसेच लोकप्रतिनिधींनी सुद्धा या मागणी संदर्भात पाठपुरावा करून नवीन उंच पूल मंजूर करून द्यावा अशी मागणी बोरगाव व परिसरातील नागरिकांनी केली आहे। नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत। मी विनोद दोनाडकर। सध्या मी आता बोरगाव ते उदापूर रस्त्यावरील बोरगाव भूती नाल्याजवळ आहे। मी सध्या आपण बघू शकता या ठिकाणी हा जो बंधारा बांधण्यात आलेला आहे पाणी अडवण्यासाठी। साईडला सालवंट प्लॅन्ट आहे। आपण बघू शकता या ठिकाणी इकडे सिद्धेशजी भर्रे यांची शेती आहे। तर वहिवाटीसाठी ही शेती नाही किंवा हा बंधारा आहे तो रस्त्याला जाणं येणं करण्यासाठी नागरिकांसाठी बांधण्यात आलेला नाही, हा पाणी अडवण्यासाठी आहे। मात्र हे स्थानिक शेतकऱ्यांची वैयक्तिक शेती आहे, परंतु काही पर्याय नसल्यामुळे या ठिकाणून रस्ता हा नाला इकडं समजा बोरगाववासियांना जाण्यासाठी पर्याय मार्ग नसल्यामुळे ते तात्पुरत्या स्वरूपाने एकपदरी वाहतूक करून जीव मुठीत घेऊन हे बोरगाव अथवा सावलगाव व सोनेगावचे नागरिक या ठिकाणून प्रवास करीत आहेत। तर कित्येकदा लोकप्रतिनिधी ला या संदर्भात निवेदनं देण्यात आली आहेत, पण अद्यापही हा पूल मंजूर न झाल्याने तीव्र रोष हे गावकरी व्यक्त करत आहेत। आपल्यासोबत जिल्हा परिषद चंद्रपूरचे माजी उपाध्यक्ष कृष्णाभाऊ सहारे आहेत। तर कृष्णा सर त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत आणि ते काय या संदर्भानं सांगणार आहेत। भाऊ, मी कृष्णा बाजीराव सहारे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रपूर। उदापूर, बोरगाव, सोनेगाव, सावलगाव हा जो रस्ता आहे हा अनेक दिवसापासून रस्ता झालेला नव्हता। मात्र 1-2 वर्षापूर्वी सातत्यानं मी त्या विभागात जाऊन पाठपुरावा करता आज तो रस्ता मंजूर झाला आणि त्याचं कामसुद्धा झालेलं आहे, काम सुरूसुद्धा आहे। परंतु जसा 2 गावाला जोडण्यासाठी भूती नाला आहे, त्या भूती नाल्यावर पुलियाची अत्यंत आवश्यकता आहे। आम्ही अनेकदा प्रयत्नसुद्धा केलेला आहे। मी स्वतः चंद्रपूरच्या ऑफिसमध्ये बऱ्याचदा गेलो आहे, अनेक लोकांसोबत चर्चासुद्धा केलेली आहे, परंतु रस्त्यासोबतच पुलियाची आवश्यकता असल्याने अजूनपर्यंत पुलिया झालेला नाही। या निमित्तानं इथले जे गावकरी जे लोक आहेत, बोरगाव असेल, सोनेगाव असेल, सावलगाव असेल किंवा झिलबोडी असेल, इथले शेतकरी असतील किंवा इथले विद्यार्थी असतील, यांना पावसाळ्यात म्हणा किंवा अनेक म्हणजे पावसाळ्यात उन्हाळ्यात जाण्यासाठी मार्गच नाही। तो जो मार्ग आहे तो ब्रिज कम बंधारा असल्यानं तिथून जीव मुठीत टाकून जात आहेत। तर प्रशासनानं विनंती करेन किंवा इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनासुद्धा विनंती करेन की हा पुलिया होण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी पाठपुरावा केला तर निश्चित हा पुलिया होण्यास मदत होईल।
हा पुलिया पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये ते रस्ता मंजूर झाले असल्यामुळं आणि कामसुद्धा झाले असल्यामुळं पुलियासुद्धा होण्यास काही अडचण नाही. पण इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जर लक्ष दिलं तर निश्चित त्याचासुद्धा मार्ग सुकर होऊ शकतो. मी या निमित्तानं स्वतः मागणी करेन की हा पुलियाच्या माध्यमातून आपण सर्वांनी त्याची मागणी करावी आणि या येणाऱ्या जे गावं आहेत त्यांना न्याय. मी सिद्धेश्वर भर्रे, या पुलाला लागून माझी शेती आहे आणि लोकांच्या रहदारीमुळे माझी शेती मी पडीत ठेवलेली आहे. तरी येणाऱ्या काळामध्ये मी माझी शेती उठीत करण्याकरता मला अत्यंत गरज आहे हा पूल रस्ता बंद करण्याची. प्रशासनाला माझी विनंती आहे की प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन पुलियाचा रस्ता तिकडे आहे त्या माध्यमातून त्यांनी तिकडे पुलिया मंजूर करावा व मी हा रस्ता बंद करणार आहे. मी आता आजपर्यंत माणुसकी या नात्यानं इथून जाऊ दिलेला आहे, पण आता मी बंद करणार आहे. मला शेती उठीत करणे आहे. प्रशासनाला विनंती आहे माझी, त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत बोरगावचे, तर त्यांना पण आपण या प्रश्नासंदर्भात विचारणार आहोत. किती दिवस झाले आपण याबद्दल पाठपुरावा केला आहे ग्रामपंचायतच्या वतीनं? या पुलियासाठी पंतप्रधान योजनेतून जे सडक योजना मंजूर झाली आहे त्यांचे अधिकारी येऊन पुलियाची मागणी मंजूर झाली असे सांगितले, परंतु अजूनही रोडचं काम पूर्ण झालेलं आहे, पण पुलियाची मागणी जिथल्या तिथंच पडून आहे. हा कोल्हापुरी बंधारा कमीत कमी 12 वर्ष अगोदर झाला. इथून रस्ता नसताना ते सिद्धेश्वरजी भर्रे त्यांच्या शेतामधून आम्ही जाणं येणं करतो. ते त्यांची पुण्याई आहे की आम्हाला ते बोरगाववासियांना जाऊ देतात. हा बंधारा असा आहे की त्याच्यावरून वहिवाटीसाठी बंधारा झालेला नाही आहे. तो फक्त पाणी अडवणे आणि शेतीसाठीच पूरक असा आहे. तरी आम्ही त्या बंधाऱ्यावरनं जाणं येणं, ट्रॅक्टर वाहनं सर्व जीव मुठीत घेऊन तिथून प्रवास करतो. शाळेचे विद्यार्थी, गावातील नागरिक, बुड्ढ जवान सर्व लोक त्या पुलियावरून वहिवाट करतात. अशी आम्हाला प्रशासनाकडे मागणी आहे बोरगाववासियांची की हा बंधारा असून पुलिया नवीन मंजूर करावा आणि आमचा मार्ग मोकळा करावा, जेणेकरून दुसऱ्याच्या शेतामधून जाणं, हे वहिवाट करणं हे बंद होऊन पुलिया मंजूर करतील अशी मी प्रशासनाला विनंती करतो.